नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहे इयत्ता 10वीचा 6वा धडा, त्याच्यातला दुसरा भाग. धड्याचं नाव आहे प्राण्यांचं वर्गीकरण. पहिल्या भागाला तुम्ही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्याच्याबद्दल अगदी मनपूर्वक धन्यवाद. थंबनेल वाचल्या वाचल्या तुमच्या लक्षात आलं असेल की या टॉपिकवर आता म्हणजे प्राण्यांचं वर्गीकरण या टॉपिकवर आयोगाने प्रश्न विचारण्याचा कल थोडा बदललेला आहे. या टॉपिकमध्ये आपण प्राण्यांच्या वर्गीकरण करताना जे महत्त्वाचे मुद्दे आहे ते समजून घेणार आहे आणि आयोग त्यावर आता कशा प्रकारचे प्रश्न विचारतोय ते सुद्धा पाहणार आहे. मागच्या 4 ते 5 वर्षात आयोगाने या टॉपिकवर बदलते क्वेश्चन विचारलेले आहे. ते सगळेच क्वेश्चन मी माझ्या या 5 ते 7 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की व्यवस्थित पहा. आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला मग टॉपिकला सुरुवात करू. मित्रांनो, टॉपिकला सुरुवात करण्या अगोदर आयोगाने जो कंबाईन प्री 2019 ला प्रश्न विचारलेला आहे तो नीट अभ्यासा. या प्रश्नामुळे तुमच्या लक्षात येईल की प्राण्यांचं वर्गीकरण या टॉपिकवर आता आयोग कशा प्रकारचे प्रश्न विचारतोय. वर्गीकरणाचे 4 बेसिक मुद्दे आहे. या मुद्द्यांकडे आता आयोग वळलेला आहे आणि या मुद्द्यांवर त्यांनी आतापर्यंत 5 ते 7 क्वेश्चन विचारलेले आहे. कोणते ते आपल्या पुढच्या म्हणजे ह्याच व्हिडिओ लेक्चर मध्ये सगळे कव्हर झालेले आहे आणि सोबतच आपण त्या मुद्द्यांचा कॉन्सेप्ट सुद्धा पक्का करणार आहे. तत्पूर्वी हा प्रश्न व्यवस्थित अभ्यासा. उत्तर नाही आलं तरी चालेल, फक्त तुम्हाला आयोगाचा प्रश्न विचारण्याचा कल लक्षात आला पाहिजे. मित्रांनो, आजच्या घडीला पृथ्वी तलावर 7 कोटीपेक्षा अधिक प्राणी आहे, म्हणजे 70 मिलियन पेक्षाही जास्त प्राणी आहेत. आणि जर का मी या प्रत्येक प्राण्याचा अभ्यास करायला बसलो तर मला हा जन्म सुद्धा अपुरा पडणार आहे. जी डिफिकल्टी मला येत होती तीच डिफिकल्टी वैज्ञानिकांना सुद्धा येत होती. त्याच्यामुळे वैज्ञानिकांनी काय केलं की सारखे वारखे गुणधर्म असणारे जे प्राणी आहे ते एका एका गटात टाकले. यालाच म्हणायचं प्राण्यांचं वर्गीकरण. आणि प्राण्यांचं वर्गीकरण केल्यामुळं ह्या प्राण्यांचा अभ्यास करणं सोपं झालं. हाच प्राणी वर्गीकरणाचा उद्देश असतो. चला मित्रांनो, आता आपल्याला टॉपिक पाहायचा आहे प्राण्यांचं वर्गीकरण. कुठलाही नवीन प्राणी जर वैज्ञानिकांना सापडला तर वैज्ञानिक सध्या नवीन पद्धतीचा वापर करतात त्या प्राण्याचं वर्गीकरण करण्यासाठी. आणि ही जी नवीन पद्धत आहे ही रॉबर्ट विटेकर याच्या पंचसृष्टी पद्धतीवर म्हणजेच 5 किंगडम मेथडवर अवलंबून आहे. आता या 5 किंगडम मेथड मध्ये महत्त्वाचे 5 मुद्दे आहेत. ते कोणते, तोच हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न आहे की पंचसृष्टी वर्गीकरणाच्या पद्धतीत अभ्यासले जाणारे महत्त्वाचे मुद्दे कोणते. पहिला मुद्दा आहे शरीराचे रचनात्मक संघटन म्हणजे बॉडी ऑर्गनायझेशन. दुसरा मुद्दा आहे शरीराची सममिती म्हणजे बॉडी सिमेट्री. तिसरा मुद्दा आहे देहगुहा म्हणजे बॉडी कॅव्हिटी. चौथा मुद्दा आहे जननस्तर म्हणजे जर्मिनल लेअर. आणि 5वा मुद्दा आहे खंडीभवन म्हणजे सेगमेंटेशन. कुठल्याही नव्या प्राण्यांचं वर्गीकरण करताना या 5 मुद्द्याचा विचार केला जातो आणि हे 5 मुद्दे आता आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. आता सगळ्यात पहिल्यांदा वैज्ञानिक एखाद्या प्राण्यांचं वर्गीकरण करताना सगळ्यात पहिल्यांदा त्याच्या शरीराचा किंवा शरीर रचनेचा अभ्यास करतात. कशात करतात, या रचनात्मक संघटनेमध्ये करतात. याच्यात पहिला जो प्रकार आहे तो पेशीस्तरीय म्हणजेच सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन. याच्यामधले जो प्राणी आहे तो एक तर बहुसंख्य अशा पेशींपासून बनलेला असतो. शरीराची जी काही कार्य आहे तो या पेशींमार्फतच पार पडत असतो. ह्या ज्या पेशी असतात या अनडिफरेन्शिएटेड असतात. अनडिफरेन्शिएटेड आणि डिफरेन्शिएटेड मध्ये फरक काय, समजा आपलं उदाहरण आहे. आपल्याकडे मेंदू आहे, मेंदूचं काम आहे विचार करण्याचं. आपल्याकडे पचन संस्था आहे, पचनाचं काम आहे पचन करण्याचं. आता मेंदू मधल्या ज्या पेशी आहेत ते फक्त विचार करण्याचंच काम करतात. माझ्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मधल्या ज्या पेशी आहे पचन संस्थेमधल्या ते फक्त पचवायचंच काम करतात. म्हणजे प्रत्येक पेशीला वेगवेगळे कार्य विभागून दिलेले आहे. या प्राण्यांमध्ये सगळे पेशी मिळून एकच काम करतात म्हणून यांना म्हणलं जातं अनडिफरेन्शिएटेड पेशी. या प्राण्यांमध्ये फक्त पेशीच पेशी असतात. पेशींपासून उती तयार झालेल्या म्हणजे टिश्यू तयार झालेल्या नसतात. आणि याचं बेस्ट उदाहरण जर द्यायचं झालं तर उदाहरण आहे रंध्री स्तरीय प्राणी म्हणजे पोरिफेरा किंवा सायकॉन. याचं उदाहरण तुम्हाला खाली दिलेलं आहे. हा आहे सायकॉन, जो तुम्ही अॅनिमेटेड व्हिडिओमध्ये पाहू शकता. पुढचं जे आहे ते आहे पेशी आणि उतीय स्तरीय संघटन म्हणजे सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे पेशी स्तरापेक्षा थोडा उन्नत प्रकार. आता या सजीवांमध्ये ह्या प्राण्यांमध्ये काय झालेलं आहे, असंख्य पेशी एकत्र आल्या आणि त्याच्यापासून उती तयार झालेले आहे. शरीराची जी काही कार्य आहे या उतींमार्फत पार पडली जात आहे. याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर निडार या संघातील प्राणी जसं इथं दिलेलं आहे उदाहरण जेलीफिश. आता जेलीफिशकडे काय आहे की जेलीफिशकडे विचार करण्यासाठी मेंदू नाहीये परंतु तशा प्रकारची उती आहे. तर त्या उती काय करतात, जेलीफिशच्या वतीने विचार करतात. त्याच्याकडे पचन सुद्धा होते. पचनासाठी सेपरेट अशी डायजेस्टिव्ह सिस्टीम किंवा पचन संस्था नाही जेलीफिशच्या शरीरामध्ये. त्याच्याऐवजी त्याच्याकडे असे स्पेशल काही उती आहे जी काय करतात, पचनाचं सुद्धा काम करताय.
म्हणजे यांच्यामध्ये ऊती असतात आणि शरीराच्या क्रिया या स्वतःच पार पडत असतात. याचं पुढचं जे आहे ते आहे ऊती आणि अवयव स्तर संघटन. आता याच्यामध्ये होतं काय की असंख्य असे ऊती एकत्र आले आणि त्याच्यापासून ऑर्गन किंवा इंद्रिय तयार झालेले आहे. याचं बेस्ट एक्झाम्पल द्यायचं झालं तर चपट्याकृमी. आणि आता ह्या प्राण्यांमध्ये शरीरातली जी काही कार्य आहे ह्या ऑर्गन किंवा इंद्रियामार्फत पार पाडली जातात. उदाहरण आहे याचं प्लॅनेरिया. याच्यानंतर प्राण्यांच्या शरीर रचनेचा सगळ्यात उन्नत प्रकार जर म्हणलं तर तो आहे अवयव संस्था स्तर संघटन किंवा ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन. याच्यात काय आहे की विविध अवयव एकत्र येऊन अवयव संस्था म्हणजे ऑर्गन सिस्टीम तयार झालेली आहे आणि शरीराची जी वेगवेगळी कार्य आहे ती या ऑर्गन सिस्टीमद्वारे पार पाडली जातात. उदाहरण जर द्यायचं झालं तर मानव, बेडूक आणि खेकडा. आपल्यामध्ये पचनासाठी आपल्याकडे पचन संस्था आहे म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. श्वसनासाठी आपल्याकडे रेस्पिरेटरी सिस्टीम आहे म्हणजे श्वसन संस्था आहे. हे याचं उदाहरण आहे. चला मित्रांनो, आपण आता एकदम छोटा टॉपिक पाहिला आणि या टॉपिकवर कंबाईन प्री 2018 ला एक प्रश्न विचारलेला आहे. जर तुम्ही हा टॉपिक व्यवस्थित पाहिला असा ना तुम्हाला याचं उत्तर लगेच जमणार आहे. चला सोडवा बरं, जमते का पहा. आता दिलेल्या प्राण्यांचं जे वर्गीकरण आहे ते त्या शरीर रचनेवरून झालेलं आहे. आता वैज्ञानिक जे आहे ते त्या प्राण्याची शारीरिक सममिती म्हणजे बॉडी सिमेट्री पाहतात. सगळ्यात पहिल्यांदा पाहू सिमेट्री म्हणजे काय. भाकरीचा तुकडा आहे तो कुठल्याही अक्षातून मोडा पण मधोमध मोडायची ती भाकरी. मधोमध मोडल्यावर जे दोन तुकडे तयार होतात ते एकमेकाला तंतोतंत जुळणारे असतात. यालाच काय म्हणायचं, सिमेट्री म्हणतात. याच आधारावर प्राण्यांचं सुद्धा वैज्ञानिक वर्गीकरण करत असतात. जसं पहिलं असममित शरीर म्हणजे उदाहरण जर द्यायचं झालं तर स्पंज. आता स्पंज तुम्ही आडवा कापा नाही तो उभा कापा, जे दोन तुकडे होणार आहे ते एकमेकाला न जुळणारे राहणार आहे म्हणून याच्या शरीराला म्हणायचं असिमेट्रिकल बॉडी किंवा असममित शरीर. दुसरं जे आहे ते आहे अरीय सममिती म्हणजे रॅडियल सिमेट्री. याचं उदाहरण द्यायचं झालं स्टारफिश. आता स्टारफिशला जर का तुम्ही मधोमध कुठूनही कापा, फक्त मधोमध कापायचं, मधोमध कापलं की त्याचे बरोबर दोन तुकडे होणार जे एकमेकाला तंतोतंत जुळणारे होणार आहे. याच स्टारफिशच्या शरीर रचनेला काय म्हणायचं तर अरीय सममिती म्हणजेच रॅडियल सिमेट्रिक शरीर. तिसरा जो प्रकार आहे तो आहे द्विपार्श्व सममिती म्हणजेच बायलॅटरल सममिती किंवा बायलॅटरल सिमेट्री. याचं उदाहरण द्यायचं झालं तर माणूस. समजा माणूस जर आता कमरेपासून जर कापला तर त्याचे दोन तुकडे होणार का सारखे वारखे नाही, पण जर तो बरोबर एका अक्षातून ठराविक अक्षातून मधोमध जर कापला तर त्यावेळेस जे दोन तुकडे होणार ते बरोबर एकमेकाला जुळणारे तंतोतंत जुळणारे किंवा आयडेंटिकल राहणार आहेत. याला म्हणायचं बायलॅटरल सिमेट्री. मग पहा बरं या छोट्याशा टॉपिकवर तुम्हाला प्रश्न जमतात का. मग या प्राण्यांचं वर्गीकरण करताना वैज्ञानिकांनी पुढचा जो मुद्दा अभ्यासला तो होता आद्यस्तर किंवा जननस्तर. याच्यात नेमकं काय केलं तर या प्राण्यांमध्ये पेशीची किती स्तर आहे, एक स्तर आहे, दोन स्तर आहे का तीन स्तर आहे याचा अभ्यास केला. आपल्याला माहिती आहे मित्रांनो की आपला जन्म आईच्या गर्भामध्ये एका पेशीच्या स्वरूपात झालेला आहे. या एका पेशीपासून 2, 2च्या 4, 4च्या 8, 8च्या 16 अशा पेशी तयार होत गेल्या आणि या पेशींनी स्वतःच एक लेअर तयार केली. त्याला म्हणायचं पेशीचं स्तर. जो लेअर तयार झाला पहिला लेअर त्याला म्हणायचं एंडोडर्म म्हणजे अंतस्तर. त्याच्यानंतर पेशीचा आणखीन एक लेअर तयार झाला त्याला म्हणायचं मेसोडर्म किंवा मध्यस्तर आणि त्याच्यानंतर पेशीचा आणखीन एक लेअर तयार झाला त्याला म्हणायचं एक्टोडर्म किंवा बाह्यस्तर. आता या पेशीच्या लेअरला किंवा सेलच्या लेअरला जर्मिनल लेअर म्हणलं जातं किंवा जननस्तर म्हणलं जातं. हे म्हणण्याचं कारण एवढंच की या पेशीच्या लेअरमध्ये ज्या काही पेशी आहे त्या नवीन पेशींना जन्म देऊ शकतात किंवा जर्मिनेट होऊ शकतात म्हणून याला जननस्तर असं म्हणलं जातं. आता जनरली प्राण्यांचं वर्गीकरण करताना वैज्ञानिक त्या प्राण्यामध्ये पेशींचे किती लेअर आहे ते पाहतात. जसं काही प्राण्यांमध्ये पेशीचे फक्त 2च लेअर आढळतात त्यांना म्हणलं जातं डिप्लोब्लास्टिक म्हणजेच द्विस्तरीय आणि काही प्राण्यांमध्ये पेशीचे 3 लेअर म्हणजे 3 स्तर आढळतात त्यांना म्हणलं जातं ट्रिप्लोब्लास्टिक. या ठिकाणी आपण पाहू शकतात डिप्लोब्लास्टिक मध्ये काय असतं तर पेशींचे फक्त 2 स्तर असतात. आतल्या स्तराला म्हणायचं अंतर्जनन स्तर, बाह्य स्तराला म्हणायचं बाहेरच्या स्तराला म्हणायचं बहिर्जनन स्तर म्हणजे एक्टोडर्म
आणि या दोघांच्या मध्ये जो लेयर आहे तो पेशींपासून नाही तर जेल पासून भरलेला असतो, म्हणून याला म्हणलं जातं मृत किंवा अजैविक स्तर, याला म्हणायचं मेझोग्लिया. तर ट्रिप्लोब्लास्टिक प्राण्यांमध्ये पेशीचे 3 स्तर असतात. आतला जो स्तर आहे तो आहे आंतरजनन स्तर म्हणजे एंडोडम, मधला जो स्तर आहे त्याला म्हणायचं मध्यस्तर किंवा मेझोडम्स, आणि बाहेरचा जो स्तर आहे त्याला म्हणायचं बहिर्स्तर किंवा एक्टोडम. मग या प्राण्याचं वर्गीकरण करताना आता वैज्ञानिक पुढचा मुद्दा अभ्यासणार तो हा की या प्राण्यामध्ये देहगुहा म्हणजे बॉडी कॅव्हिटी किंवा सिलोम आहे. बॉडी कॅव्हिटीला काय म्हणलं जातं? सिलोम म्हणलं जातं एनसीईआरटीच्या भाषेमध्ये. आता सिलम म्हणजे काय, बॉडी कॅव्हिटी म्हणजे काय, की माणसामध्ये जर का पाहायचं झालं तर अन्ननलिका आणि त्वचा यांच्यामध्ये जी कॅव्हिटी असते तिला म्हणलं जातं देहगुहा किंवा बॉडी कॅव्हिटी. मग या बॉडी कॅव्हिटी असण्यावरून किंवा नसण्यावरून प्राण्यांचे काही प्रकार पडतात. ते कोणते? तर ते प्रकार 3. पहिलं म्हणजे ज्या प्राण्यांमध्ये बॉडी कॅव्हिटी असते त्यांना म्हणलं जातं युसिलोमेट किंवा सत्य देहगुहा. ज्या प्राण्यांमध्ये बॉडी कॅव्हिटी नसते त्यांना म्हणलं जातं असिलोमेट म्हणजे देहगुहाहीन. आणि ज्या प्राण्यांमध्ये बॉडी कॅव्हिटी असते पण ती फसवी असते तिला म्हणलं जातं सिडोसिलोमेट किंवा खोटी किंवा फसवी देहगुहा. आता सत्य देहगुहाचं वैशिष्ट्य काय, म्हणजे युसिलोमेट प्राण्यांचं वैशिष्ट्य काय, की यांच्या शरीरामध्ये देहगुहा असते. याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपण त्याच्यानंतर याचं बेस्ट उदाहरण अजून सांगायचं झालं तर वलय प्राणी असणारा संघ आणि त्याच्यावरील सर्व संघ. मित्रांनो, घाबरायचं काही कारण नाही, याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं संघ अभ्यासणार आहे, फक्त इथं तुम्ही उदाहरण लक्षात ठेवा. आता देहगुहाहीन म्हणजे असिलोमेटचं वैशिष्ट्य काय, की या प्राण्यांच्या शरीरामध्ये देहगुहा नसती. उदाहरण जर द्यायचं झालं तर रंध्रीय प्राणी, निडारिया संघातले प्राणी, सिलेंड्रेटा संघातले प्राणी किंवा चपट्या कृमींचा संघ. आणि खोटी किंवा फसवी देहगुहा म्हणजे सिडोसिलोमेट असणाऱ्यांचं वैशिष्ट्य काय, की यांच्या शरीरामध्ये खोटी देहगुहा असते. आणि याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर गोल कृमी. आता हाच कॉन्सेप्ट पक्का करण्यासाठी स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये 2 छान फिगर दिलेले आहेत. तिचा प्रॉपर अभ्यास करा, व्हिडिओ 2 मिनिटं थांबवा, दोन्ही फिगर व्यवस्थित पहा आणि त्याच्यामुळे तुमचा कॉन्सेप्ट अजून पक्का होऊन जाईल. आता या प्राण्यांचं वर्गीकरण करताना वैज्ञानिक पुढचा जो मुद्दा पाहणार आहे तो हा की या प्राण्याचं शरीर हे छोट्या छोट्या खंडांनी तयार झालेलं आहे की नाही, यालाच म्हणायचं खंडीभवन किंवा बॉडी सेगमेंटेशन. याचं बेस्ट उदाहरण जर द्यायचं झालं तर गांडूळ. आता हे पहा, गांडुळाचं जे शरीर आहे ते विशिष्ट छोट्या छोट्या खंडापासून तयार झालेलं आहे. अशा प्रकारे मित्रांनो हा आपण प्राण्यांच्या वर्गीकरणाचा दुसरा भाग संपवलेला आहे. आयोग कशा नवीन पद्धतीने प्रश्न विचारतो हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. पुढचे व्हिडिओ नक्की पहा, कारण की आता खऱ्या अर्थाने या धड्याला सुरुवात होणार आहे. या धड्यामध्ये जे जे प्राण्यांचे संघ आहे आपण त्या सगळ्या संघांचा, सगळ्या फायलमचा अभ्यास करणार आहोत आणि आयोग त्याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारतो ते सुद्धा पाहणार आहोत. प्रयत्न आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहतील. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत झटून अभ्यास करा आणि मन लावून अभ्यास करा. बेस्ट ऑफ लक.